नमस्कार लाडक्या बहिणींनो. बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना 12वा हप्ता आलेला नाही. तर या संदर्भातील त्यांना तक्रार करायची आहे. परंतु तक्रार करत असताना त्यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर नाही. तर ॲप्लिकेशन नंबर आपल्याला कुठे मिळणार आहे तर ते बघूया आपण. तर लाडक्या बहिणींनो, बघा या ठिकाणी यायचं आपल्याला ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर. बघा मी सांगतो तसं करा म्हणजे आपल्याला सहजपणे तो नंबर उपलब्ध होईल, ॲप्लिकेशन नंबर उपलब्ध होईल. त्याचबरोबर आपल्याला तक्रार सुद्धा करता येईल. तर या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी हे जे अर्जदार लॉग इन आहे, तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर करूया आपण त्याला क्लिक. त्याला क्लिक केल्यानंतर बघा लॉग इन संदर्भात असा परत एक पेज आलेला असेल. तर यामध्ये आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. तर करूया आपण लॉग इन. बघा सिक्युरिटी पर्पजसाठी माहिती मी थोडी हाईड केलेली आहे. आणि बघा या ठिकाणी आपण लॉग इन पण झालेलो आहे आणि लॉग इन झाल्याचा मेसेज पण आलेला आहे. आता आपण हे एका लाडक्या बहिणींच्या अकाउंटला लॉग इन केलेलं आहे आणि बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आता आपला ऍप्लिकेशन नंबर कुठे आहे. तर त्यासाठी नेमकं काय करायचं आहे. बघा सुरुवातीचा ऑप्शन आहे होम, त्यानंतर स्कीम आणि हे जे 3 नंबरचं ऑप्शन आहे ऍप्लिकेशन मेड अर्लियर. तर या ठिकाणी आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर मिळणार आहे, कारण या ठिकाणी आपण जे अर्ज केलेले आहे तर त्याची माहिती पूर्ण या ठिकाणी मिळणार आहे. तर आता याला आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी याला क्लिक करूया आपण. याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला हा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तर तो ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिसून येईल. त्यामुळे आता हा ऍप्लिकेशन नंबर एका ठिकाणी लिहून ठेवा तुम्ही. आणि लिहून ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे वर ग्रीव्हन्सेसचं जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याला क्लिक करून आपल्याला तक्रार नोंदवायची आहे. तर बघा बऱ्याच लाडक्या बहिणी अशा होते की त्यांना ऍप्लिकेशन नंबर सापडत नव्हता किंवा मिळत नव्हता. परंतु आता आपल्याला हे सहजपणे सोपं झालेलं आहे. आपण लॉग इन करा या वेबसाईटवर आणि इथे आपल्याला आपला ऍप्लिकेशन नंबर मिळून जाईल. तो ऍप्लिकेशन नंबर मिळाल्यानंतर या ठिकाणी हे जे ग्रीव्हन्सचा ऑप्शन आहे याला क्लिक करून तक्रार नोंदवायची आहे. म्हणजे ती तक्रार तात्काळ आपले महिला व बालविकास विभागाकडे जाईल आणि त्या ठिकाणी ते तात्काळ आपल्या खात्यावर 12वा हप्ता जमा करतील. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारची एक महत्वाची माहिती अनेक लाडक्या बहिणींनी विचारली होती, त्यानुसार हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.